इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आलाय। घरात शिरून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप इंद्रजित सावंत यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केली आहे, पाहूया। कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आलेला आहे आणि धमकीचा फोन नेमका का आला, कुठल्या कारणावरून आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। धमकीचा फोन आलेला आहे आपल्याला, काय त्या व्यक्तीने धमकी दिली आणि काय कारण दिले धमकीचं? त्यानं ते संभाजी महाराजांच्या पकडीबाबत मी जे काय एक संदर्भ दिलेला होता फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा, तो सुद्धा त्याला व्यवस्थित माहित नव्हता, पण की तो इंग्रजांचा संदर्भ दिलाय आणि त्याबद्दल तुम्ही बोलू नये। आत्ता राज्य जे आहे ते म्हणजे त्याचा आशय असा आहे, खरं तर तो मी व्हायरलच केलाय, की हे ब्राह्मणांचं आहे, मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत आणि त्यामुळे तुम्ही ब्राह्मणांच्या बद्दल बोलू नका, असं त्यानं पोस्ट सुद्धा केलंय समाज माध्यमावर आणि फोनवर सुद्धा धमकी दिली आहे। ते नुसतं ते नाही आहे, ते अत्यंत आक्षेपार्ह त्याच्यामधले शिवाजी महाराजांच्या बद्दलची वक्तव्य आहेत। संभाजी महाराजांचा सुद्धा विशिष्ट इतिहास तुम्ही का सांगत नाही, ही वक्तव्य आहेत आणि त्यामुळं त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे। आपल्यावर असा देखील आरोप केलाय की त्या समाजाचा द्वेष तुम्ही करताय कायम तुमच्या विश्लेषणामधून, मुलाखतींमधून, असं होतं। आता मार्टिनला मी जाऊन सांगितलेलं नव्हतं की तू लिही की बाबा संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सर कारकुनाने पकडून दिले, किंवा ते जे कारकुन आहेत, ते सर कारकुन आहेत, ते मोगलांना मिळालेले होते अगोदरपासूनच, हे मार्टिनला मी लिहायला नाही सांगितलेलं, त्यानं ते 350 वर्षापूर्वी लिहिलंय। ते काय तो मग असं म्हणायला पाहिजे की मार्टिन सुद्धा त्यावेळेला ब्राह्मण द्वेष्टा होता का, म्हणजे फ्रेंचचा पॉंडिचेरी गव्हर्नर तो दा ब्राह्मण द्वेष्टा होता का? तसं नव्हतं। त्यावेळेच्या ज्या स्ट्रक्चर आहे, सोशल स्ट्रक्चर आहे, त्याची जी काय माहिती त्याला मिळाली त्या पद्धतीने त्यांनी लिहिलं आणि तीच माहिती मी वारंवार सांगत असतो आणि इथून पुढे सुद्धा जे विश्लेषण इतिहासातलं जसं संदर्भ साधन आहेत तशा पद्धतीनंच सांगणं हे मी करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।